नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे आणि आज आहे 18 नोव्हेंबर आणि माझा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आसोगा इथं मंदिर आहे रामलिंगेश्वर, तिथं जात आहोत मंदिरमध्ये नमस्कार करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी म्हणून. चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे रामलिंग मंदिरचं प्रवेशद्वार. सुंदर असा परिसर आहे, आजूबाजूला नारळाची झाडं आहेत. आता आम्ही सध्या रामलिंगेश्वर देवस्थान आसोगा येथे आलेलो आहे आणि हे पहा रामलिंगेश्वर मंदिर. सुंदर असं नदीकाठी बांधलेलं आहे. खूप जुनं मंदिर आहे. इथं बघू शकता मोठा असा स्तंभ एक उभे केलेला आहे. त्याच्या बाजूलाच तुळशी वृंदावन सुद्धा छान आहे. बाजूलाच नदी आहे. भाविक लोक आंघोळीसाठी आलेले आहेत. खूप भाविक आलेले आहेत. त्यात संकष्टी आहे आणि मंदिराचा परिसर इतका स्वच्छ ठेवलेला आहे. खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर. मंदिराचं कोरीव काम सुद्धा खूप छान आहे. नदी साईडला पूर्ण अशी दगडं आहेत. चारी खांबांच्या मध्ये असणारी नंदी महाराजांची मूर्ती खूप सुंदर आणि विलक्षण वाटते आणि खूप भव्य आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एक मनाला उभारी येते. खूप शांत परिसर आहे. या वेळेला आमचं दर्शन सुद्धा खूप छान झालं. भाविकांची गर्दी होती, परंतु भाविक दर्शन घेऊन नदीवर जात होते, त्यामुळे दर्शन खूप सुंदररित्या झालं आमचं. मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा गाभाऱ्याला दरवाजा बंद होता. आता मात्र रामलिंगेश्वरची मूर्ती खूप सुंदर दिसत होती. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्याबरोबर. आम्ही पूजा वगैरे केली आणि नंतर नदीवर जाण्यासाठी म्हणून निघालो. मंदिरामध्ये पाण्याचा वाहणारा खळखळ आवाज येत होता. पक्ष्यांचे किलबिलाट आवाज सुद्धा येत होते. आणि आता आमचं दर्शन वगैरे झालंय. इथं बघू शकता मंदिर पाठीमागे आहे आणि मंदिरच्या साईडलाच इथं मलप्रभा नदी आहे. तर नदी बघण्यासाठी म्हणून जात आहोत आम्ही. चला. इकडे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नदिया किनारे या गाण्याची शूटिंगसुद्धा झाली होती. त्यामुळे लक्षात येते की खूप जुनं मंदिर आहे. अगोदरपासून पूर्ण दगडं असल्यामुळे इथे गावातील महिला कपडे धुण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. लहान मुलं पोहण्यासाठी सुद्धा आली होती.
तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला का, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.